श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण 5वा श्लोक पाहणार आहोत। मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व छीछी। आता हा जो आजचा श्लोक आहे त्याच्यामध्ये मनाला फार सुंदर बोध समर्थ रामदास स्वामी करतायत। आपल्या मनाची एक अद्भुत शक्ती आहे। मन प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणी काही ना काही चांगला किंवा वाईट संकल्प करण्यामध्ये मग्न असतं। नव्हे, ते संकल्प विकल्प करतच असतं। आता इथे चांगल्या गोष्टींना संकल्प म्हणायचं आणि वाईट गोष्टींना विकल्प म्हणायचं। आता इथे रामदास स्वामी काय म्हणतायत, मना पाप संकल्प सोडून द्यावा आणि मना सत्य संकल्प जीवी धरावा। पहिल्या 2 ओळीमध्ये काय सोडावं हे सांगतायत आणि काय धरावं हे सांगतायत। इथे एक गमतीचा भाग सांगतो। समजा आपल्या घरी एकच पातेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपण भाजी केलेली असेल आणि तेवढ्यात दूधवाला आला आणि त्याच पातेल्यात आपल्याला दूध घ्यायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? ते पातेलं स्वच्छ करावं लागेल, त्यातली भाजी काढून ठेवावी लागेल आणि ते स्वच्छ घासून पुसून धुवून, नाही का, तर मग आपल्याला दूध घेता येईल। हे जसं पातेल्याच्या बाबतीत घडतं तसं आपल्या मनाच्या बाबतीतही तसंच आहे। मनामध्ये अनेक गोष्टी भरलेल्या आहेत, अनेक गोष्टी भरलेल्या आहेत, अनेक गोष्टी भरलेल्या आहेत। मग एखादी नवीन गोष्ट जर आपण शिकायची असेल, करायची असेल, समजून घ्यायची असेल तर आधीचं हे जंजाळ काढून टाकायला हवं किंवा त्या प्रमाणामध्ये कमी करायला हवं, नाही का? म्हणजे जागा रिकामी झाल्याशिवाय नवीन गोष्ट कशी आत येऊ शकेल? समजा एखादा सिनेमा आहे, हाऊसफुलचा बोर्ड लावलेला आहे, म्हणजे आतमध्ये जर 100% माणसं बसलेली असतील तर बाहेरच्या लोकांना आत जाता येईल का? नाही जाता येणार। तसं आपल्या मनामध्ये जर घाणेरडे विचार, वाईट विचार, पाप संकल्प, नको त्या गोष्टी, विकार, विषय, वासना हे जर भरलेलं असेल तर चांगल्या गोष्टींना जागा कुठे आहे? मग आपण आधी ते नको ते जे भरून ठेवलेलं आहे, हा जो नको त्या गोष्टींचा साठा करून ठेवलेला आहे आजवर, आता माहीत नाही आपल्याला या जन्माचंच आहे का अनेक जन्माचं आहे का किती जन्माचं आहे, पण आहे हे मात्र निश्चित। मनामध्ये काय असतं? विषय असतात, वासना असतात आणि विकार असतात आणि मन आपलं या 3 गोष्टींनी भरभटलेलं असतं। म्हणून रामदास स्वामी पहिल्या ओळीत सांगतायत की पाप संकल्प सोडून द्यावा। आत्तापर्यंत आपण कुणाचं वाईट करत असलो, वाईट चिंतत असलो, नाही का, मनामध्ये वाईट विचार करत असलो, कृती वाईट करत असलो आणि कुणाचा छळ करत असलो, कुणाला त्रास देत असलो, कुणाला दुखवत असलो, तर या सगळ्या गोष्टी आधी आपल्याला काढून टाकायला पाहिजे
म्हणून आत्तापर्यंतचे हे जे पापसंकल्प आपल्या मनामध्ये जागा बळकावून बसलेले आहेत, त्या जुन्या घर भाडेकऱ्यांना काढून टाकलं पाहिजे. आपण त्यांना घर खाली करा, रिकामं करा अशी सूचना दिली पाहिजे, ताकीद दिली पाहिजे. आणि मग त्यांनी घर खाली केल्यानंतर मग आपल्याला नवीन आणि चांगलं बिऱ्हाड भाडेकरू म्हणून घेता येईल. म्हणजे सत्यसंकल्प जर दृढ करायचा असेल तर आधी मनातली घाण स्वच्छ झाली पाहिजे. हे आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता हा पापसंकल्प म्हणजे नेमकं काय? तर याच्यामध्ये विषय असतात, वासना असतात आणि विकार असतात. आता आपण एक एक गोष्ट बघूया. विषय कुठले? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. शब्द हा कानाचा विषय आहे, स्पर्श हा त्वचेचा विषय आहे, रूप हा डोळ्यांचा विषय आहे, गंध हा नाकाचा विषय आहे, रस हा जिभेचा विषय आहे. त्यामुळं आपली 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 त्या ज्ञानेंद्रियांचे विषय, आणि या विषयांच्या माध्यमातून आपण आपल्याला सुख मिळेल असं समजत असतो. म्हणजे बघा, चांगलं खायला मिळालं तर सुख मिळेल, चांगलं बघायला मिळालं तर सुख मिळेल, कौतुक ऐकायला मिळालं, कुणीतरी आपल्याबद्दल 4 गोष्टी चांगल्या बोललं नाही का, आपला मान सन्मान केला तर ते ऐकायला कानाला बरं वाटतं. त्वचेला गुबगुबीत, मऊ मऊ अशा गोष्टी स्पर्श करायला आवडतात. जिभेला तर काय हवं ते खायला हवंच नाही का. चांगलंही खातो आपण आणि वाईटही खातो. जे जे काही आहे ते सगळं खाण्याचीच आत्तापर्यंत आपल्याला चटक आणि सवय लागलेली आहे. आणि नाकाने सुंदर सुवास घ्यावा असं आपल्याला वाटतंच. म्हणजे या 5 ज्ञानेंद्रियांचे हे जे 5 विषय आहेत त्यामुळे आपल्याला सुख मिळतं अशी एक आपली कल्पना आहे. पण जेव्हा आपण अध्यात्म मार्गामध्ये आलेलो आहोत आणि आता बऱ्यापैकी आपले ग्रंथ वाचून झालेले आहेत म्हणा, किंवा आपल्याला सत्संगतीमध्ये बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत म्हणा, त्यातून हे आपल्या लक्षात आलेलं आहे की सुख हे बाहेरून मिळत नसतं, सुख हे कुठल्या पदार्थात नसतं, सुख हे कुठल्या वस्तूत नसतं, सुख हे कुठल्या माणसांपासून मिळत नसतं. मग आपली ही धडपड कशासाठी? जर खरं असेल तर मग आपण सुख मिळवण्याचा हा चुकीचा मार्ग का निवडला आहे? आणि म्हणूनच याला पापसंकल्प अशा शब्दाने समर्थ त्याची गणना करतात. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण सुखाच्या कल्पनेसाठी धडपडत होतो त्या सगळ्या चुकीच्या कल्पना होत्या, पापसंकल्प होते. आणि कुणाचं तरी वाईट करून आपल्याला सुख मिळत होतं, कुणाला तरी खड्ड्यात घालून आपण वर आहोत याचा आनंद उपभोगत होतो, कुणाचं तरी नाश करून, नुकसान करून आपला फायदा करत होतो. म्हणजे आपण सुखी होण्यामागे कुणीतरी माणूस दुखावला जायचा हे आपल्या लक्षात यायचं नाही. मग खरं सुख याला म्हणायचं का हो? मग आता सगळ्या संतांनी सांगितलं आहे, ते सुख काय सांगू वाचे बोलता न ये, नाही का. ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात, ते सुख काय सांगू वाचे बोलता न ये. म्हणजे एकदा का आपल्याला या अध्यात्म किंवा भक्तिमार्गाची गोडी लागली आणि त्या परमात्म्याची नाही का किंवा त्या आत्म्याची गोडी लागली, तर ते जे आत्मसुख आहे त्याची गोडी एकदा लागल्यानंतर, ते सुख मिळवायची सवय लागल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला नकोशा वाटतात नाही का. नव्हे, त्या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही हे जेव्हा आपल्या लक्षात येतं आणि मग आपण जेव्हा या आत्मसुखासाठी, आत्मानंदासाठी, आत्मशांतीसाठी धडपडतो नाही का, हे ज्याला कळलं आहे तो या बाकीच्या गोष्टी करणारच नाही. आणि म्हणून अनुभवी लोकांनी त्यांनी अनुभव घेऊन ज्या 4 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या असतात त्या आपण ऐकून त्याप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा. मग आता समर्थांनी अनुभव घेऊन हे सांगितलेलं आहे की बाबांनो, पाप संकल्प सोडून द्यावा आणि सत्यसंकल्प जीवी धरावा. आता सत्यसंकल्प जीवी धरावा म्हणजे काय?
सत्य काय आहे या जगामध्ये? एकमेव परमात्मा परमेश्वर हाच सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. आणि तो अदृश्य आहे, बाकी सगळं दृश्य आहे. दृश्य जग किंवा आपल्या भोवतीचं सगळं जे काय आहे ते दुःखदायक आहे, त्रासदायक आहे. आणि मग खरं सुख कोण देतं? तर तो भगवंतच आपल्याला खरं सुख देतो. म्हणून त्याला आपण आत्मानंद, आत्मसुख, आत्मशांती सगळ्या गोष्टी आत्म्यापासून सुरू होतात. म्हणून आत्मा जिथं आहे तिथंच सुख, शांती, समाधान, आनंद आहे. मग त्या आत्म्याची कास धरायला नको का? म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत की ते सत्य संकल्प करा, म्हणजे त्या सत्याच्या जवळ जाण्याचा संकल्प करा, सत्य समजून घेण्याचा संकल्प करा, सत्याला गवसणी घाला, सत्याला समजून घ्या, सत्याला जाणवून घ्या आणि मग ते ज्ञान मिळवा आणि मग तो आनंद तुम्हाला आपोआप मिळू लागेल. आणि म्हणून पहिल्या 2 गोष्टीमध्ये समर्थ आपल्याला हे सांगतायत की आजवर करत आलेल्या चुकीच्या गोष्टी किंवा पापसंकल्प यांचा आपण त्याग केला पाहिजे, ते सोडलं पाहिजे आणि नवीन मार्ग आता चोखाळला पाहिजे. आणि तो म्हणजे सत्याची कास धरा, त्या परमेश्वराला धरा. आणि पहिल्याच श्लोकामध्ये आपण जे पाहिलं नाही का, गमू पंथ अनंत या राघवाचा, तर त्या राघवाच्या मार्गानेच आपल्याला चालायचं आहे आणि त्या अनुषंगानेच हे सगळे श्लोक आहेत. म्हणजे एकदा आपण त्या राघवाकडे म्हणजे त्या परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला की तो सोडायचा नाही, आता त्यालाच धरून ठेवायचं. आणि म्हणून पहिल्या ओळीमध्ये रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की आजवर करत आलेल्या चुकीच्या गोष्टी सोडून द्या आणि आता तो सत्य संकल्प जीवी धरा. जीवी म्हणजे हृदयाशी, आतमध्ये, म्हणजे मनामध्ये इतक्या खोलवर तो रुजला पाहिजे की आता मला बाकी काही नको, बस एक भगवंतच हवा, असं जेव्हा आपल्याला वाटू लागेल त्याच वेळेला आपल्याला त्याचा आनंद मिळू शकेल. पुढे म्हणतायत, मना कल्पना ती नको विषयांची, म्हणजे विषयांची कल्पनासुद्धा मनात येऊ देऊ नका. इथे एक फार सुंदर किस्सा तुम्हाला सांगतो. एक मुंगी आपल्या तोंडामध्ये तांदळाचा कण घेऊन चालली होती आणि वाटेत तिला डाळीचा कण दिसला. मनामध्ये आनंद झाला, वा वा वा, चला आता तांदूळही आहे आणि डाळही मिळाली आहे, वरण भाताचं सुंदर जेवण होईल आपल्याला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या मुंगीची जी शक्ती आहे ती मर्यादित आहे. तिला एका वेळेला एकच कण उचलता येतो. तांदळाचा कण जर उचलला तर तिला डाळीचा कण घेता येत नाही आणि डाळीचा कण जर उचलला तर तांदळाचा कण नेता येत नाही. म्हणजे तिला त्या दोन्हीपैकी एकच काहीतरी निवडावं लागतं. आणि अक्षरशः त्या कथेतून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की आपल्याला एका वेळेला 2 गोष्टी करता येत नाहीत. मी वाईट गोष्टही करतो आणि चांगलीही गोष्ट करतो, असं दोन्ही आपल्याला एकाच वेळेला करता येत नाही. एक आपल्याला वाईट तरी करावं लागेल, नाहीतर चांगलं तरी करावं लागेल. म्हणून इथे समर्थ काय म्हणतात, विषयांचं ते चिंतन मननसुद्धा नको, त्याच्या कल्पनासुद्धा नको. ते मनातून इतकं काढून टाका की ते पार दूर फेकून दिलं पाहिजे. आणि मग काय धरायचं आहे? सत्य संकल्प, भगवंताला धरा. आणि एकदा का त्याला धरलं की बाकी गोष्टी आपोआप सुटतात, नाही का. जसं एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाहीत. वाईट गोष्टींची तलवार ठेवली तर चांगल्या गोष्टींची तलवार बाहेर राहील आणि चांगल्या गोष्टींची तलवार आत ठेवली तर वाईट गोष्टी आपोआप बाहेर जातील. तसं मनातून जेव्हा आपण वाईट गोष्ट, वाईट वासना, वाईट विकार, वाईट नाही का ह्या सगळ्या विषय या गोष्टी जर काढून टाकल्या तर आणि तरच आपल्याला तो सत्यसंकल्प दृढ जीवी धरता येईल. आणि मग ते म्हणतात, असं न कराल तर काय होईल, नाही का. विकाराने जर तुम्ही वागू लागाल, मन तुमचं विकाराने बरबटलेलं असेल, मन तुमचं कलुषित असेल, मन तुमचं विषयाने बरबटलेलं असेल, तर मग काय होईल, जगामध्ये, जनांमध्ये, लोकांमध्ये तुमची छिथू होईल आणि मग लोक तुम्हाला त्रास देतील, तुमचा अपमान करतील, तुमचा छळ करतील. म्हणजे पापवासनेने आपण जर जगामध्ये वागू लागलो तर आपल्याला कोणापासूनही आनंद, सुख, समाधान मिळू शकणार नाही आणि जगामध्ये आपली छितू होईल, जगामध्ये आपल्याला
अपमान सहन करावा लागेल. आणि जर सत्यसंकल्प करून चांगल्या पद्धतीने आपण इतरांचं कल्याण व्हावं, इतरांना आनंद मिळावा, इतरांना चांगलं व्हावं, अशा सत्यसंकल्पाने जर आपण वागू लागलो आणि लोकांचं भलं चिंतू लागलो, परोपकार करू लागलो, नाही का, त्याच्यामध्ये जर आपण राहू लागलो तर ते लोकांना आवडतं. आणि जेव्हा आपण इतरांचा विचार करतो तेव्हाच आपल्याला खरा आनंद मिळतो. आणि असं म्हटलं जातं, जेव्हा आपण इतरांचं कल्याण करतो तेव्हा तो भगवंत आपलं कल्याण करतो. जेव्हा आपण इतरांना आनंद देतो तेव्हा तो भगवंतसुद्धा आपल्याला आनंद देतो. जेव्हा आपण इतरांचं हित चिंततो तेव्हा तो भगवंतसुद्धा आपलं हितच करतो. म्हणून नाही का, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. मग आपण देवाला प्रिय होण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.